नमस्कार. आज बुधवार दिनांक जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आमदार श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडीत अनेक विषयांवर मते मांडली. दरम्यान आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना त्या म्हणाल्या की मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे. अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दात त्यांनी आपल्या सहकारी कृतज्ञता व्यक्त केली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत एकमताने दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. अधिसभा सदस्य अशोक गुजराथी यांनी एकूण रुपये 314 कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेसमोर सादर केलाय. 42 कोटी 18 लाख रुपयांच्या या तुटीचा अर्थसंकल्पास काही दुरुस्तीसह अधिसभेने मंजूर केलाय. गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेसाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक काल रोजी पालिका मुख्यालयात टास्क फोर्स कमिटीची बैठक घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील किशोरवयीन मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या बैठकीत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरी आरोग्य केंद्र आणि शाळांमध्ये या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने रेणुका महोत्सव निमित्त मिनी सरस प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा नांदेड येथील मल्टीपर्पज हायस्कूल, वजीराबाद येथे 13 ते 18 मार्च या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरवण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2025-26 अंतर्गत सोमवार 16 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा, नांदेड येथे खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनास जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, खरेदीदार विक्रेते, कृषी विद्यार्थी तसेच नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.